क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचं आहे. नमस्कार, मी सुधाचंद्रन क्राईम अलर्टच्या आजच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. कोण आहे ही मुलगी जिच्या समोर हे 2 मृतदेह पडलेत? या मुलीने या दोघांचा खून केलाय का? आणि जर केला असेल तर का केला? कोणाचे आहेत हे मृतदेह? हे कळणं अवघड आहे, पण एका लहान मुलीच्या मनाशी आणि भावनांशी खेळणं वाटतं तितकं अवघड नाहीये. या कहाणीत अपराधी कोण आहे? चला बघूया. हॅलो. हो पोहोचतोय. हो वेळेवर पोहोचतोय. हो ठीक आहे. एक मिनिट, मी फोन करतो नंतर. कृपा. काय झालं बाबा? बहिरी झालीस का? कधीपासून ओरडतोय? ते मी किचन मध्ये होते. पुन्हा एक बहाणा? नाही बाबा, चुप! ते बघ, माझ्या समोर खोटं बोलू नको, कळलं का? हे काय, माझा बूट का स्वच्छ नाहीये? मी आत्ता साफ करते. आभा. आई मार्केट मध्ये गेल्यात. तुम्ही प्लीज रागवू नका, मी लगेच साफ करून देते. दोन मिनिटात तुमचा नाश्ता घेऊन येते. तेल संपलं होतं म्हणून उशीर झालाय. तेल संपलं होतं की फ्री समजून पिऊन टाकलं सगळं? बस घेऊन येते, 2 मिनिटं. कृपा, कुठे मेलीस? येतेय बाबा. बाबा, हे मी आता कपडा घेऊन येते, साफ करून टाकते. एक मिनिट. कपड्याची काय गरज आहे? तेल संपलं होतं ना? वेळ नव्हता ना तुझ्याकडे? वेळ नव्हता ना? उचल पराठा उचल. चल, साफ कर. बस, चल खा. बाबा, खा गप. माफ करा बाबा, माफ करा. खरंच पुन्हा अशी चूक नाही होणार बाबा. माफ करा मला, माफ करा. दरवेळी असंच बोलते. एवढ्या वर्षात काही शिकले नाही. तुला माहितीये ना, मला लेट लतीफ लोक आणि घाणेरडे बूट बिलकुल आवडत नाहीत. आणि तू तरी रोज मला भाग पडतेस तुला ओरडायला. नाही बाबा, पुन्हा अशी चूक नाही करणार बाबा. मला माफ करा बाबा, मला माफ करा प्लीज बाबा, प्लीज मला माफ करा. असं नाही होणार बाबा, प्लीज मला माफ करा बाबा. मला माफ करा. आई सांभाळ हिला. आई, मी मुद्दाम नाही केलं. आई, माझ्याकडून चुकून झालं होतं. आई, तुम्ही बाबांना सांगा ना मला माफ करायला. प्लीज आई, तुम्ही बाबांना सांगा ना माफ करायला. तुला माहितीये ना, आपल्या जागी दुसरं कुणी असतं तर काय झालं असतं तुझं? अगं, तू तर आम्हाला देवासारखं पूजलं पाहिजेस. आम्ही नसतो तर काय झालं असतं तुझं? सांगितलं होतं ना मी. फेकून दिलं होतं तुला तुझ्या आई वडिलांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. आता पडून असतीस कुठेतरी गटाऱ्यातल्या किड्यासारखी. नशीब समज की आम्ही तुला दत्तक घेऊन आलो आणि आमच्या सख्ख्या मुलीसारखं तुला सगळ्या सुखसुविधा दिल्या. पण तू आहेस
की या घराला आपलं मानतच नाहीस? माहितीये किती वाईट वाटतं आम्हाला, किती त्रास होतो आम्हाला, आणि तू समजूनच घेत नाहीस. आई अगं नाही नाही, सोड. नाही नाही आई, नाही नाही आई, माफ करा. तुम्हीच तर माझे आई वडील आहात. त्यांना कशाला आठवू ज्यांनी मला फेकून दिलं होतं. तुम्ही मला घर दिलं, कुटुंब दिलं, प्रेम दिलं. मी वचन देते आई, यापुढे मी तुम्हाला आणि बाबांना तक्रारीची कोणतीही संधी देणार नाही. अगं प्रत्येक वेळी तू हेच बोलत असतेस, आणि मग पुन्हा पुन्हा तुझ्याकडून रोज एवढ्या चुका कशा होतात? तू हे आम्हाला त्रास देण्यासाठी तर नाही करत आहेस ना? नाही नाही आई, मी वचन देते तुम्हाला आई. यातच तुझं भलं आहे बाळा. आम्ही तुझ्या भल्यासाठीच तर करतो ना. हा जा, बाकी काम कर. कृपा. हाय. हाय मोहित. तर मग काय ठरवलंस तू? काय? हेच की 12th नंतर कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहेस? अजून तर काही ठरलं नाही. कारण मलाही तेच कॉलेज पाहिजे ना जिथे तू असशील. आता शाळेत सोबत होतो तर कॉलेजमध्ये पण सोबत राहू. हे कसले डाग? हे काय करतोयस? हे डाग कसलेत कृपा? आणि हो प्लीज यावेळी खोटं बोलू नको हा. ते मी किचन मध्ये काम करत असताना पडले होते. गरम भांड हातावर पडलं होतं, त्याचे डाग आहेत ते. कृपा, हे दोरीचे डाग आहेत, पडल्या जळल्याचे नाहीत. खरं खरं सांग, कुणीतरी बांधलं होतं ना तुला? सांग ना मला प्लीज. सांगितलं ना पडले होते. कुणी बांधलं नव्हतं मला. मला उशीर होतोय, मला जायचंय. अच्छा ऐक, मी काय म्हणतोय, मी तुला कसा वाटतो? हा काय प्रश्न आहे? अच्छा ते जाऊ दे. एक गोष्ट सांग मला, की तू मला तुझा मित्र मानतेस ना? हो मानते. तू तर माझा एकमेव मित्र आहेस आणि माझ्या आयुष्यातला बेस्ट पर्सन सुद्धा. म्हणजे तू माझ्यापासून काही लपवणार नाहीस, आणि तुझ्या आयुष्यात काही समस्या असेल तर माझ्यासोबत शेअर करशील. मोहित, मला काही समस्या नाहीये. मला खरंच उशीर होतोय, मला जायचंय. कृपा ऐक ना. मुलगी? अरे कोण मुलगी? इथे कोणी मुलगी वगैरे नाहीये. आणि मी तुला सांगितलं होतं ना की पुन्हा पुन्हा मला फोन करू नको म्हणून. तरी तू मला फोन करून त्रास देतोयस. मी बोललो होतो? अरे मी कधी बोललो होतो? आणि ऐक, आधी आपलं वचन पूर्ण कर आणि नंतर इथे येऊन बोल माझ्याशी. चल ठेव फोन. कोण होतं फोनवर बाबा? आणि तुम्ही एवढ्या रागात कोणाशी बोलत होतात? अच्छा, तू कान लावून माझं बोलणंही ऐकतेस. बघ, आजपासून माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये काही बोलीस किंवा ऐकलंस ना तर तुझे एक कान आणि जीभ दोन्ही कापून फेकून देईन. अगं किती वेळा सांगितलं तुला, मोठ्यांचं बोलणं असं लपून ऐकायचं नसतं. समजत नाही का तुला? अगं बसलीस काय? पेक बनव. बाबा, हा, कधीपासून पेक बनवतेस? कधीपासून पेक बनवतेस? 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून? आणि अजूनपर्यंत तुला कळलं नाही की मला कसा पेक आवडतो? मला स्ट्रॉंग पेक आवडतो. हे पाणी बनवलंयस तू. मी पुन्हा बनवते. सॉरी बाबा, पुन्हा असं नाही करणार. मला माफ करा बाबा. उठ. नाही बाबा. उठ. बाबा प्लीज मला माफ करा. पुन्हा असं नाही करणार बाबा. बाबा परत चुप. असं नाही. तोंड बंद कर. बंद कर तोंड. चल चल चल. बाबा नाही. आज बाबा तुझं नाही. भूत काढतो. बाबा नाही. दाखवतो तुलाच. नाही बाबा नाही. लागतं नाही बाबा, सुधारणार नाही. तू. नाही सुधारणार sorry तू. बाबा, सॉरी. बाबा नाही. आता कोण आलं? थांबा थांबा, तुम्ही थांबा.
काय झालं? तुमच्या घरून ओरडण्याचे आवाज येत आहेत. माझ्या घराला कान लावून असतोस का? काही आवाज येत नाही इथून. तुझे कान वाजत असतील. कृपा कुठे आहे? का? एवढ्या रात्री कृपाकडे काय काम आहे? तुम्ही सांगा, कृपा कुठे आहे? तुझी एवढी हिंमत? अर्ध्या रात्री माझा दरवाजा वाजून मलाच विचारतोस माझी मुलगी कुठे आहे? ती तर झोपलीये तिच्या खोलीमध्ये. झोपली आहे की रडते? मी आवाज ऐकलाय. कृपाचाच होता तो. अरे नाही बाळा, ते काय झालं, जेवण बनवताना ते भांड पडलं पायावर आणि माझाच आवाज होता तो. अच्छा, एवढ्या रात्री? एक मिनिट. माझ्या घरी काय होतंय? कसला आवाज येतोय? याचं तुला काही घेणं देणं नाहीये. आपण भलं आणि आपलं काम भलं. शेजारी आहेस तर शेजारासारखं राहा, नाहीतर इथे राहायच्या लायकीचा ठेवणार नाही तुला. ए मोहित, तू इथे काय करतोयस? सांभाळा तुमच्या पोराला आणि समजावा त्याला. माझ्या कुटुंबापासून दूर राहिला आणि माझ्या मुलीपासून सुद्धा. नाहीतर भाऊ, रागावू नका ना. मी सांगते त्याला, आजपासून आमच्याकडून काहीही त्रास होणार नाही. चल इथून, चल ना. कधी बघावं तेव्हा हेच काम असतं याला. उठ बाळा. काही हरकत नाही, काही हरकत नाही. का करतेस तू असं की आमच्याकडे काही पर्यायच उरत नाही? दरवेळी तुझ्यामुळे तुझ्या बाबांना किती त्रास होतो माहितीये? तुला माहितीये, ते लोक तुला अनाथ आश्रमात घेऊन जाणार होते. ते तर आम्ही या जगातल्या वाईटापासून वाचवून आपल्या मायेच्या पदराखाली घेतलं होतं तुला, आणि तू त्याचे असे पांग फेडतीयस का? का आपल्या आई बापाला असा त्रास देतेस? बोल. नाही 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 आई, प्लीज मला माफ करा. पुढच्या वेळी असं नाही करणार मी. प्रत्येक वेळेस तू हेच बोलतेस आणि दरवेळी आमचं मन दुखावतेस. हे बघ बाळा, तू तेच करतेस जे एक चांगली मुलगी आपल्या आई वडिलांसाठी करते. या वयात आम्ही कामं केली तर तुला चांगलं वाटेल का? नाही ना. आणि जर तुझ्या चुकांवर आम्ही काही बोललो तर लोक म्हणतील सावत्र आई वडील आहेत ना, म्हणूनच. नाही नाही आई, तुम्ही आणि बाबाच माझे आई वडील आहात. मी कधीच तुम्हाला सावत्र मानलं नाही. तुम्ही तर मला ईश्वरासारखे आहात. मी तुमच्या मायेचं कर्ज कधीच फेडू शकणार नाही. पण माहित नाही कशा माझ्याकडून पुन्हा पुन्हा चुका होतात. पण मी तुम्हाला वचन देते, पुन्हा मी असं कधीच काही करणार नाही ज्याने तुम्हाला दुःख होईल. मला माहित आहे तू असं नाही करणार, माझं गोड लेकरू ते. पण बाळा, मला खूप भीती वाटते ग. कुणी दुसऱ्याने येऊन तुला भडकवलं आणि तुझ्या मनात आमच्याबद्दल वाईट साईट भरवलं तर? नाही नाही आई, खरंच असं कधीच नाही होणार. माझ्यासाठी तुम्ही दोघंच सर्व काही आहात. मला माहित होतं तू आपल्या आईला आणि बाबांना नक्की समजून घेशील. चल आता झोपा, सकाळी लवकर उठायचंय, घरातली सगळी कामं करायची आहेत, हो ना? चल झोप. हा, कृपा. मिसेस आभा, खरं तर तुमच्या पतीविरुद्ध तुमच्या शेजारच्या मोहितने ही तक्रार केली आहे की तुम्ही मारहाण आणि शारीरिक छळ करता. काय? अहो, आम्ही कशाला कोणाला मारहाण करू? कृपाला? सर मी सांगतोय, नक्कीच यांनी काहीतरी केले कृपासोबत. कुणी दुसऱ्याने येऊन तुला भडकवलं आणि तुझ्या मनात आमच्याबद्दल वाईट साईट भरवलं तर? नाही नाही आई, खरंच असं कधीच नाही होणार. माझ्यासाठी तुम्ही दोघंच सर्व काही आहात. कृपा,
इन्स्पेक्टर साहेबांना सगळं सांगून टाक. काल रात्री का ओरडत होतीस तू? काय झालं होतं तुझ्यासोबत? नाही सर, मोहितला काहीतरी गैरसमज झालाय. तो आवाज माझा नव्हता. कृपा घाबरू नकोस, मला सगळं खरं खरं सांग. इन्स्पेक्टर साहेब तुझी मदत करतील. पण जर काही चुकीचं झालंच नाहीये तर काय सांगू मी? आणि तू का माझ्या आई बाबांना उगीच बदनाम करतोयस? इन्स्पेक्टर सर, माझे आई बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. माझी सर्व व्यवस्थित काळजी घेतात. मी खूप आनंदी आहे. पण का माहित नाही हा मोहित उगीच आरोप करतोय. माफ करा मिसेस आभा, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. यात त्रास काय साहेब? आम्हाला तर हे ऐकून आनंद झाला की आमच्या शेजाऱ्यांना आमची इतकी काळजी आहे. चला. पाहिलंस ना बाळा तू, त्या मुलाने कसं तुझ्या आईला आणि बाबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शपथ घे माझी की आजपासून त्या मुलासोबत तू बोलायचं सुद्धा नाहीस. मी वचन देते आई, त्याने माझ्या आई बाबांवर आरोप केलेत ना, मी त्याचं तोंडही पाहणार नाही. तू माझं रक्त तर नाहीयेस, पण माझ्या प्राणांपेक्षाही जास्त किमती आहेस. कृपाने पोलिसांना सगळं सांगायला हवं होतं, पण तिने असं नाही केलं. कारण तिला असं वाटतंय की तिचे माता पिता तिच्या बाबतीत जे काही करतायत त्यात चूक पूर्णपणे तिची आहे. या वेळेला कृपाच्या बाबतीत जो अन्याय केला जातोय तो तिला कळतही नाहीये. एका अपराध्याचं खरं यश तेव्हाच असतं जेव्हा आपण पीडित नाही आहोत हेच मान्य करतो. रमन आणि आभा कृपाच्या बाबतीत असा व्यवहार का करतायत? मोहितने या अपराधाविरुद्ध बंड पुकारण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. हे दोघं कृपाच्या बाबतीत जे वागतायत ते इथेच थांबेल की नाही? हा अपराध एका भयानक वळणावर येऊन थांबेल त्याआधी कृपाला वस्तुस्थितीची जाणीव होईल की मग? चला बघूया. अरे, तू अजून कॉलेजला नाही गेलास फॉर्म भरायला? आई ते कृपाची वाट पाहतोय. आज ती पण जाणार आहे ना कॉलेजला फॉर्म भरायला. तू पुन्हा सुरू झालास? जेव्हा बघावं तेव्हा कृपा कृपा कृपा. तुला किती वेळा सांगितलंय त्या मुलीपासून आणि तिच्या घरापासून दूर राहा. कळत नाही तुला? हे बघ, तुझ्यामुळे रमण भाऊंसोबत अजून काही भांडायचं नाहीये मला, कळलं? चल जा. हा तर माझा कुर्ता आहे, तू का घातलायस? ते आई, आज कॉलेजला जायचंय ना फॉर्म भरायला, आणि बाहेर जायला माझ्याकडे कपडेच नव्हते, तर मी तुमच्या जुन्या कपड्यांमधनं एक चांगला कुर्ता काढून घेतला. चांगली दिसतेय ना मी? आणि तसंही आईच्या कपड्यात मुलगी चांगलीच दिसते. तू मला न विचारता गुपचूप माझं कपाट उघडून चक्क माझ्या कपड्यांना हात लावलास? ही चांगली सवय नाहीये कृपा, याला चोरी म्हणतात. तुला चोर बनायचंय का? हा, बोल बोल, का चोरी केलीस? बोल बोल. नाही नाही आई, मी चोरी नाही केली. ते तर फक्त कॉलेज. नाही जायचं तू कॉलेजला. सगळं माहितीये मला तुला कॉलेजला काय जायचंय ते. खरं बोलतायत बाबा तुझे. शाळा शिकून बाहेर आली आणि ही अशी चोरी करायला लागली. कॉलेजला गेलीस तर काय माहित दरोडा टाकायला शिकशील. खूप झालं तुझं शिक्षण, आता घरच्या कामांवर लक्ष दे. नाहीतर लोक म्हणतील आईने तर या पोरीला काहीच शिकवलं नाही. पण बाबा, मला शिकायला आवडतं. मला शिकायची इच्छा आहे. मला कम्प्युटर कोर्स करायचा आहे बाबा. सगळी तुझी नाटकं आहेत. बाप रे, तुला आमची कमाई तुझे हे शौक पूर्ण करायलाच उडवायची वाटतं. अरे, मुलं तर आपल्या आई बापाचा आधार बनतात.
आणि तू तर आम्हालाच ओरबाडून ओरबाडून खायला बसलीयस. आमची चूक आहे ग की आम्ही तुला आमचं लेकरू मानलं. नाही नाही आई, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. नाही करणार मी शिक्षण, नाही जाणार मी कॉलेजला. मला फक्त माझे आई आणि बाबा पाहिजेत. तुम्ही दोघं मला भेटलात ना, आता मला काहीच नाही मिळालं तरी चालेल. कृपा, 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 कृपा. तू हो मी. कृपा ऐक, कृपा ऐक 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 ना, ऐक माझं म्हणणं. आय प्रॉमिस, मी इथून गपचूप निघून जाईन आणि मी तुला काही प्रश्न विचारणार नाही. मला फक्त एवढं सांग की माझी चूक काय आहे, काय केलंय काय मी. काहीतरी बोल कृपा. काय झालं काय कृपा. मी त्याच्यासोबत काहीच बोलले नाही बाबा. खरंच तुमची शपथ, मी त्याला काहीच बोलले नाही बाबा. माझा मोहितशी काहीच संबंध नाहीये बाबा, खरंच बाबा. अच्छा. हं? तू काहीच केलं नाही. हा, तू काहीच न करता तो तुझ्या मागे आला, हेच ना. माफ करा बाबा, पुन्हा अशी चूक नाही होणार बाबा. बाबा पुन्हा अशी चूक माझ्याकडून नाही होणार बाबा. बाबा यावेळी माफ करा बाबा, पुन्हा अशी चूक नाही होणार बाबा. मला माफ करा माफ बाबा, करू? पुन्हा अशी चूक खरंच माफ नाही करू होणार तुला? बाबा. बाबा हे तुझं जेवण नाहीये. आजपासून तुझं लोणचं, पापड, गोडधोड, बाहेरचं खाणं सगळं बंद. हे घे. हेच तुझ्या तब्येती आणि दिसण्यासाठी चांगलंय. या वयातल्या मुलींसाठी हेच ठीक आहे. यातच तुझं भलं आहे. कळलं तुला? मला माहिती आहे आई, तुम्ही आणि बाबा माझं भलंच करणार. कृपा, मला तुझ्याशी बोलायचंय. जा इथून, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. थांब, मी आलो. हे बघ कृपा, तू माझ्याशी खोटं बोलणं, माझ्याकडे दुर्लक्ष करणं बंद कर. अगं मीच का कुणीच तुला भेटू शकत नाहीये. कृपा, तुझ्याकडे फोन सुद्धा नाहीये. असं वाटतं तू तुझ्या घरात नाही, एखाद्या जेलमध्ये राहतेस. हे बघ कृपा, तुझ्या अंगावरच्या जखमा मी पाहिल्यात. कृपा, तू आणि तुझे आई बाबा काय लपवत आहात? हा, जर तुम्हाला नाही सांगितलंस ना तर मी दुसऱ्या मार्गाने माहीत करून घेईन.
उठ. बाबा तुझी एवढी हिंमत की तू माझ्या घरात घुसलास हा? तुझी नियत तेव्हा समजली होती मला, जेव्हा तू अर्ध्या रात्री माझ्या घराची बेल वाजवली होतीस. पण चुकी माझी होती की मी त्या दिवशी तुला सोडून दिलं. पण आज तुला असा धडा शिकवतो ना, असा धडा शिकवतो. उठ 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 उठ. जीव घेईन मी तुझा. आजपासून जर माझ्या घरात आलास तर याद राख. काय झालं भाऊसाहेब? काय करताय भाऊसाहेब? मी तुमच्या पाया पडते, सोडा त्याला. समजाव तुझ्या पोराला. आजपासून माझ्या घराच्या जवळ जरी दिसला ना तर जीव घेईन याचा. घेऊन जा याला. समजावून त्याला. अरे चल ना. चल, पळ. किती वेळा सांगितलं तुला. चल घेऊन जा हिला. बाबा, चल. काय तमाशा चाललाय का? पळा इथून. निघा. काय विचार करतेस बाळा? काही नाही. काही हरकत नाही, काही हरकत नाही. बाळा, तुला असं तर नाही वाटत ना की आम्ही दोघं जण खूप कठोर आहोत? बाळा, आम्ही तुझ्याशी कठोर फक्त यासाठी वागतो कारण दुसऱ्या मुलांसारखं आम्हाला तुझं आयुष्य खराब नाही करायचंय. आम्हाला काळजी आहे तुझी. आम्हाला वाटतं की तू आयुष्यात चांगलं आणि एक आदर्श व्यक्तिमत्व बनावंस आणि जगातल्या सगळ्या वाईट लोकांपासून लांब राहावंस. उद्या तुझा वाढदिवस आहे, हो ना? हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. ये, चल उठ, ये. वा, किती सुंदर ड्रेस आहे. वा, माझ्या बाळावर किती छान दिसतंय. हे सगळं माझ्यासाठी आहे. हो, तुझ्यासाठीच तर आहे. हे कपडे, दागिने, ती चप्पल, चॉकलेट सगळं तुझ्यासाठीच तर आहे. तुझे आई वडील पण असते ना, त्यांनी सुद्धा एवढं केलं नसतं. तू खुश आहेस ना? हो, मी खूप जास्त खुश आहे. माझं गोंडस बाळ. उद्या तुझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त काहीतरी मोठं करूया, ठीक आहे? आता झोप. हा, अरे सांगितलं ना तुला, कृपा इथे नाहीये, ती बाहेर गेलीये. एक तर तू तुझं लिमिट क्रॉस करतोयस. तू तुझं तोंड उघडण्याआधी मी तुला मारून तलावात फेकून देईन. ठेव. काहीतरी करावं लागेल. आई बाबा कुठे गेलेत? ते पण माझ्या बर्थडेच्या दिवशी. खाली पण नाहीयेत. कृपा, आम्ही दोघं काही दिवसांसाठी बाहेर जातोय. तू घरी आरामात राहा.
तू इथे काय करतोयस? खूप खुश दिसतेस कृपा. आईने तुझ्यासाठी लाडू पाठवलेत. तुला आवडतात ना? हो. हे घे. आह, मी हे आत ठेवून येते. हा कुठे गेला? कृपा, तू आत काय करत होतास? ते मी वॉशरूमला गेलो होतो. ठीक आहे, मी जातो. बाय. हा वास. कृपा, हा वास कुठून येतोय तुझ्या घरी? मलाही कळत नाहीये की हा इतका घाण वास येतोय कुठून. मी पूर्ण घर पाहिलं. उंदीर मेला असेल बहुतेक. अच्छा, एक काम कर, तू हा ना स्प्रे मार सगळीकडे. वास निघून जाईल. ठीक आहे? रमन आणि आभा या दोघांची हत्या होणं हे खरं तर धक्कादायक आहे, कारण हे दोघे कृपावर अत्याचार करत होते. कुणी केली असेल या दोघांची हत्या? कृपाने हे केलं आणि मग कुणीतरी कृपाला किडनॅप केलं. हे जे काही अपराध घडले त्यात या तिघांशिवाय असाही कोणी आहे का जो अजून पडद्यामागेच लपून आहे? रमन आणि आभाची हत्या आणि कृपाचं किडनॅप होणं यात काय संबंध आहे? सरळ दिसणाऱ्या या कहाणीत असंही कुणी आहे का जो अजूनही समोर नाही आला? काल रात्रीपासून माझ्या पोराचा काहीच ठिकाणा नाही. माहित नाही कुठे गेलाय. तुमच्याकडे त्याचा काही फोटो वगैरे? हो सर. अरे हां, हा तर तोच मुलगा आहे ना जो आपल्या शेजाऱ्यांची तक्रार करायला आला होता? हा साहेब, हा तर तोच आहे. कोणाची तक्रार सर? मिस्टर अँड मिसेस भारतींची. सर, काय माहित त्यांनीच माझ्या पोराला काहीतरी केलं असेल. त्यांनीच गायब केलं असेल माझ्या मुलाला. तुम्हाला असं का वाटतंय? सर, काही दिवस आधी रमण भाऊनी मोहितला खूप मारलं होतं आणि धमकी पण दिली होती. समजाव तुझ्या पोराला. आजपासून जर माझ्या घराच्या जवळ जरी दिसला ना तर जीव घेन याचा. सर, मुरीत गल्लीतून कोणीतरी तक्रार केली. रमण भारतीच्या घरी कुरूप लावलेलं साहेब, आणि त्यांच्या घरातून घाण वास येतोय. रमण आणि आभाचा खून झाला आहे. त्याची मुलगी कृपा आणि तुमचा मुलगा मोहित दोघे गायब आहेत. आम्हाला वाटते की हे दोघं सोबत असतील. कोण आहात तुम्ही? माझ्या जवळ येऊ नका. घाबरू नको माझ्या मुली. मीच तुझा खरा बाप आहे, तुझा खरा बाबा. तू माझी मुलगी आहेस. तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये ना? हे बघ, हे बघ, हे बघ, ही आहे तुझी खरी आई. हिने तुला जन्म दिलाय. अगं, खोटं. खुनी आहेस तू. तू माझ्या आई बाबांना मारलंय. अगं, ऐक. खुनी आहेस तू. दूर जा तू, दूर जा. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मीच तुझा खरा बाप आहे.
मी फक्त तिथून तुला माझ्या सोबत घेऊन जायला आलो होतो आणि काही नाही, मी कुणाला नाही मारलं. नाही, माझे खरे आई बाबा माझा द्वेष करत होते. त्यांनी मला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलं होतं. मला सांभाळलेलेच माझे खरे आई वडील आहेत, ज्यांना तू मारलंयस. दूर हो माझ्यापासून. खुनी आहेस तू, खुनी आहेस तू. नाही. सोड, सोड मला. माझं एक हे खरं नाहीये. असं काहीच नव्हतं झालं. ते तुझ्यासोबत खोटं बोलले. मी कुणाला नाही मारलं. मी फक्त तुला तिथून घेऊन जायला आलो होतो. माझ्यावर विश्वास ठेव, मी कुणाला नाही मारलं. नाही, जवळ येऊ नकोस माझ्या, नाहीतर मारून टाकीन. चल निघ. थांब. जवळ थांब. येऊ नकोस माझ्या. थांब. दूर जा. सोड. नाही सोड, अगं, सोड हे मला. काय करतेस तू? मी असं काही नाही सोड, केलं. सोड मी मला. असं- सोड माझ्या कृपाला, सोड. कृपा, घाबरू नकोस. सर, मोहितचं लोकेशन मिळालं. गुड, लेट्स गो. घाबरू नका, मी हिला काहीच करणार नाही. ही माझी मुलगी आहे. हे खरं बोलतायत कृपा. रमण आणि आभा तुझे खरे आई वडील नाहीयेत. हेच तुझे खरे बाबा आहेत. हे तू काय बोलतोयस मोहित? मी खरं बोलतोय कृपा. मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलंय. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर हिचे खरे वडील आहात तर तुम्ही एवढी वर्ष हिला रमण आणि आभासोबत का ठेवलं होतं? सत्य काय आहे ते सांगा. आजपासून 13 वर्षांपूर्वी मी जेव्हा रमणकडे ड्रायव्हर होतो, मी त्याच्याकडून काही पैसे उधार घेतले होते. ते पैसे मी परत नाही करू शकलो. माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्या पैशांच्या मोबदल्यात मी माझी 3 वर्षांची मुलगी रमणला दिली. रमण आणि आभाला लेकरू नव्हतं, त्यामुळे तेही मान्य झाले. पण मला माझी मुलगी त्याच्याकडून परत पाहिजे होती आणि म्हणून मी त्याला पुन्हा पुन्हा फोन करत होतो. त्याला पुन्हा पुन्हा भेटायला जात होतो. मला माझी मुलगी परत पाहिजे. आज मी माझ्या मुलीला सोबत घेऊनच जाणार. मुलगी परत पाहिजे तर आधी पूर्ण पैसे दे. 15 लाख. 15 लाख? पण मी तर फक्त 2 लाखच घेतले होते. मुलगी पाहिजे तर 15 लाख द्यावे लागतील. हे चूक आहे रमणजी, तुम्ही असं नाही करू शकत माझ्यासोबत. चोप. आज इथे दिसलास, पण पुन्हा जर माझ्या घराच्या आजूबाजूला दिसलास ना तर हात पाय तोडीन. नाही, मला माझी निघ. मुलगी. अरे बोललो ना, निघ इथून. चल चल, निघ इथून. दिसू नको पुन्हा इथे. मी रमणकडून 2 लाख घेतले होते, पण तो 2 लाखाच्या बदल्यात 15 लाख माझ्याकडून वसूल करणार होता. त्यानंतर तो माझ्या मुलीला सोडणार होता. काही दिवसांनंतर मी माझ्या मुलीला आणायला पुन्हा रमणच्या घरी गेलो. हेच सत्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. ही हे खरंच पकडा यांना. माझी मुलगी आहे. पकडा, घेऊन चला यांना. अहो, माझी अहो, मुलगी. असं काय करताय? नाही, सोडा अहो, मला. थांबा, मी थांबा. काही लवकर. नाही केलं. अहो, सोडा अहो, ते चल लवकर. सोडा मला. आम्ही काय हे केलं? चल लवकर. सगळं चल. सांगतो. चल. कृपा, तू तुझ्या आईबाबांना का मारलंस? आणि मारून मृतदेह घरातच का लपवून ठेवलेस? नाही नाही सर, मी त्यांना नाही मारलं. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, मी माझ्या आई बाबांना का मारीन? घेऊन जायला. घेऊन जा. नाही नाही सर, अहो हात खरंच टाका तिला. सांगते मी नाही मारलं. सर अहो मला नका नेऊ. मी खरंच सांगते मी नाही नाही मारलं. साहेब, माझ्या मुलीने काहीच नाही केलं. सर मी ती खरंच निर्दोष आहे. बोलतेय, मी सर. मारलंय. हं? तू काय वेड्यासारखं बोलतोस हा? हो आई, मीच मारले त्या दोघांना. तू मारलंस त्या दोघांना? हो सर, मीच मारलं त्या दोघांना, कारण ते माझ्या कृपावर अत्याचार करत होते. माझं कृपावर खूप प्रेम आहे सर. माझी कृपा लहान आहे सर, भोळी आहे. ती रमण आणि आभाच्या छळाला नाही ओळखू शकली. पण मला माहित होतं ते दोघं हिच्यावर खूप अत्याचार करत होते. खूप वेळा मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच होऊ शकलं नाही. 14 सप्टेंबरला कृपाचा वाढदिवस होता. मला तिला भेटायचं होतं, म्हणून मी घराच्या मागे किचनच्या खिडकीतून घराच्या आत शिरलो. मी फ्रीजमध्ये कृपाचा बर्थडे केक ठेवला, जो मला तिला द्यायचा होता. बाहेर जाण्यासाठी मी हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये मी पोहोचलो आणि पाहिलं की रमण आणि यांचं भांडण सुरू होतं. कृपा माझी मुलगी आहे आणि आज मी तिला कोणत्याही परिस्थितीत घेऊन जाणार. कुणी मला थांबवू शकत नाही. आणि तू जर मला थांबवलंस तर मी पोलीस कंप्लेंट करेन. काय बोलणार पोलिसांना? काय बोलणार पोलिसांना? की तू माझं कर्ज फेडू शकत नाहीस म्हणून तू तुझी मुलगी मला विकली होती? हं? अरे पोलीस तुलाच आतमध्ये टाकतील, कळलं? मी पुन्हा येईन मुलीला घेऊन जायला. चल जा. चल चल निघ. हे सगळं त्या कृपामुळे होत आहे. आता चामडी सोलतो तिची. खबरदार कृपाला हात लावलास तर. अरे तू आता आमच्या घरात काय करतोयस? मला सगळं काही कळलंय. मी सगळं काही ऐकलंय. तुम्ही दोघं कृपाचे खरे आई वडील नाही आहात.
तुम्ही फक्त तिच्या बापाने पैसे नाही दिले म्हणून तुम्ही तिला नोकरासारखं वागवत आहात. पण आता बस, कृपाला या कैद्यात मी राहू देणार नाही. मी तिच्याशी लग्न करून तिला इथून घेऊन जाणार. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमची तक्रार पोलिसांना करू नये तर तुम्ही माझ्या रस्त्यात येऊ नका. अच्छा, तर तू मला ब्लॅकमेल करून सौदा करतोय. अरे तुला माहित नाही, मी अजगर आहे, अजगर. आणि तुझ्यासारख्या उंदराला मी एका घासात संपवेन. जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल ना, निघून जा. ही कॉलनी सोडून, हे शहर सोडून निघून जा कायमचा. नाहीतर काय करशील? काय करशील? रमणाने आभाला मारल्यानंतर मी घाबरलो होतो. पण कृपाचा आनंद आणि तिचं हसणं पाहून मला वाटलं की मी जे काही केलं ते योग्य केलं. त्या 5 दिवसात मी कृपाला पहिल्यांदा एवढं खुश पाहिलं होतं. त्या नराधमांनी माझ्या कृपाचा आनंद हिरावला होता. कृपाच्या आनंदासाठी रमणसारख्या नराधमाला जर मला पुन्हा मारावं लागलं तर मी पुन्हा मारेन. चांगल्यासाठी आणि न्यायासाठी लढणं योग्य आहे. पण मोहित, तू जे केलंस तो गुन्हा आहे. गुन्हेगार कुणीही असो, कायदा त्याला शिक्षा देतोच. अपराध करून अपराध कधीही संपवता येत नाही. आणि या सगळ्या अपराधाचं मूळ तू आहेस मुकेश. पैसे देऊ नाही शकलास तर तुझ्या मुलीलाच विकून टाकलंस. घेऊन जा यांना, जा. मला माफ कर बाळा, मी खूप वाईट बाप आहे. माफ कर मला. रमण, आभा आणि मोहित या कहाणीचे पात्र नाही आहे. हे आहेत आपल्या समाजाचे विकृत सत्य आहेत. समाजात आज अनेक मातापिता आहेत जे लालसेपोटी आपल्या मुलांना विकून टाकतात. आणि मग अशा या मुलांना विकत घेणारे लोक त्यांच्यावर अत्याचार करतात. लहान निरागस मुलांच्या खरेदी विक्रीचं हे चक्रव्यूह आपल्या देशात झपाट्याने पसरतंय. अशी ही मुलं मोठी झाल्यावर अपराधाचा मार्ग पत्करतील ही शक्यता असते. आता बघा ना, एका अपराधामुळे किती अपराधी जन्माला येत असतात. चला, आज आपण सगळे मिळून हा निश्चय करू की कुठल्याही मुलाच्या बाबतीत आपण शोषण नाही होऊ देणार. आणि जर कुणा मुलावर अत्याचार होत असतील तर न घाबरता आपण त्या विरुद्ध बंड पुकारू. पण न्याय करायचा प्रयत्न आपण करायचा नाही. लक्षात ठेवा, या मुलांचं वर्तमान आपल्या समाजाचं भविष्य आहे आणि ते जोपासण्याची जबाबदारी आता आपली आहे. हा विचार समोर मांडून आता मी निरोप घेते, हा निश्चय करून की पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटू एक नवीन कहाणी घेऊन. पाहत रहा क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचं आहे. जय हिंद.